नमस्कार भावनो बहिणींनो, हॅपी दिवाळी। आजपासून दिवाळी सुरू बघा। हॅपी दिवाळी सगळ्याला। मस्त मज्जेत करायचं दिवाळी, खायचं। आज आपलं बेर आशेर आणायचं, आता थोड्या वेळात जाऊन आणून मग करते मी पण फराळीचं सगळं। झालं का जेवण सगळ्याचं? आज हो का निवांत चाललंय। सकाळचं जेवण पण झालंय। आता राशीन आणली जाऊन, मग आता दिवस माळून चालू करायचं सगळं स्वयंपाक करायला। करून खात बसायचं मस्त। दीपा झाला का तुझा आंघोळ ग बाई? दीपू केली का आंघोळ? बाई ग लय भारी दिसायला लागली आज आमची दीपा नवे कपडे घालून। तू बी नवे घालाव का नंदा? नंदा नवीन कपडे घालाव का बाई तू बी? लेकरांना नवीन कपडे आणतात तर खुश होतात बघा। पहिला आपल्याला न करण्यात लेकराची तयारी करायचं अगोदर। दिवाळी आता आली म्हणजे नका निघून पण जाती, तोपर्यंत आपण एन्जॉय करायचं दिवाळी। भाऊ कसं दिसायला लागलं ड्रेस? ती वरी धरल्यावर छान वाले का म्हणाली बघ, फिटिंग करावं लागतंय आणि मग हे आणि काय ते धुवून टाकतो जांभळ। कोणचं? पिळून वाळू पिळूनच घालून लेवायचं नवे कपडे कधी बी। नवीन कपडे तसंच अंगावर घालायचं नाही, पिळून घालायचं। हे तसंच वाटलं की पिळून आणते हे जांभळ। आता तांदूळ चाळून घेऊन का चकल्याचं भाजून घ्यायला येतंय। भाजून घेऊन दळून घ्यायचं संध्याकाळी। चकल्या उद्या करायचं, आता चिवडा लाडू घेऊन करायचं रात्री। सुजीचे लाडू करायचं। सुजीचे लाडू करून बघा, लय मस्त लागतात बघा सुजीचे लाडू। इकडं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुजीचे लाडू लय करतात। एकदम मऊ रवा जरा निब्बर असतं की, पण सुजी का एकदम मऊ असं छान होतात तिचे लाडू, पेढा लागल्यासारखं लागतात बघा। मला तर लाडू बिडू खायचं सणच होत नाही, लगेच दुखणं यायला चालू। गोड तर खायचंच नाही बघा मला जास्ती, पण तेवढं तर खावं लागतं की आता चांगलं बी वाटतंय खायला, खाऊ पण वाटतंय। लवकर 5ला उठून स्वयंपाक करून दिले नवऱ्याला, मग बसले निवांत। पूर्वाची आंघोळ चालल्या सावकाश। चालतंय बघा घरात बसून सावकाश सगळं आता चालत खायचं प्यायचं मस्त राहायचं। नुसत्याच जांभळ्या यायला लागल्यात आता। झोपायचं टाइम पण झालं। आता सगळं मैदान वाटायला लागलं बघा। पलंग काढून ठेवले कडला, इकडं फडशी ह्या चौकड, मैदान वाटायला लागले छान। नाही तर पलंग घातल्यावर नुसतं मध्ये मध्ये अडचण 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 व्हायला लागल तर